इथे ना मी हे 2 किलो मठार घेतलेले आहे। मठार ना घेते वेळी चांगले निवडून घ्यायचे, खराब असे घ्यायचे नाहीये। कधी कधी काय होतं, मठार खूप खराब असतात आणि आतमध्ये त्याच्या कीड असते, त्यामुळे ना चांगले मठार बघून घ्यायचे। किलो आहेत। आता कसं थंडीच्या दिवसामध्ये ना मठार खूप स्वस्त होतात, इतर वेळेला आपण घ्यायला गेलो ना तर सहज मिळत पण नाहीत। काही ठिकाणी मिळतात पण खूप महाग असतात, त्यामुळे आपण जे या वेळी ना मिळतात ना, फेब्रुवारी जानेवारीमध्ये अशा या वेळी मिळतात मठार जास्त प्रमाणात। जेव्हा स्वस्त असतात ना तेव्हा जास्त घेऊन ठेवायचे आणि ते आपण ना स्टोअर करून ठेवायचे। आता हे स्टोअर कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर एकदम साधी सोपी पद्धत, आणि ही माझी पद्धत आहे। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथे ना मी ना 2 अशी भांडी घेतलेली आहेत, ही बघा, एक मोठं भांडं आणि एक छोटं भांडं। तर याच्यामध्ये काही ना भरलेले मठार असतात असे, हे बघा अशा पद्धतीचे, आणि काही असे थोडे बारीक पण मठार असतात। हे बघा असं छोटं होतं बारीक असं, याच्यामध्ये बारीक असतात आणि याच्यामध्ये जाड असतात। तर आपण हे दोन्ही ना वेगवेगळे करणार आहोत। मोठे मठार वेगळे करणार आणि छोटे मठार वेगळे करणार आहोत। हे मठार ना छोटे वगैरे आपण कसं रेग्युलर जे उपमा वगैरे बनवतो ना त्यामध्ये वापरू शकतो, आणि हे मोठे आपण स्टोअर करून ठेवायचे आहेत। तर आता मी तुम्हाला दाखवते। हे आपण ना मोठा ज्याच्यामध्ये चांगले आहेत, भरलेला आहे पूर्ण मठार, ते असे बघा, हे असं खोलायचं आहे, असं काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने, आणि पूर्ण मठार असं हे काढून घेणार आहोत। हा बघा पूर्ण भरलेला आहे मठार अशा पद्धतीने। हा बघ, आता हे पूर्ण आपण असे भरलेला मठार काढून घेऊया, हे बघा अशा पद्धतीने, आणि हे आपण एका बाउलमध्ये घालूया। असे आपण ना सर्व असे सोलून घ्यायचे आहेत, जे चांगले मिळतील ते, बघा अशा पद्धतीने। आता मी तुम्हाला दाखवते। आता आपण चांगला मठार बघितलाय भरलेला। आता हे आहे ना, हे बघा, हे एकदम बारीक असं आहे, आणि आतमध्ये त्याच्या मठार आहेत की नाही ते पण आपल्याला माहित नाही, आपण खोलून पाहूया। त्याच्या आतमध्ये मठार आहेत, पण हे एकदम छोटे असे आहेत, हे बघा तुम्हाला मी दाखवते। आता हे मठार आपण टाकून नाही द्यायचे आहेत, तर ते ठेवायचे आहेत काढून। हे बघा मी एकदम काढलेले आहे, हातातून दिसत पण नाहीत एवढे, हे छोटे आहेत। आता ते मी दुसऱ्या बाउलमध्ये ठेवलेले आहेत। तसेच हे बघा ह्याच्यात पण खूप असा छोटे आहेत, हे बघा, हे पण मी छोट्यामध्येच ठेवणार आहे, मोठ्यामध्ये ठेवणार नाही आहे। जे मोठे आहेत ना ते फक्त मी स्टोअर करून ठेवणार आहेत। इथे आपले ना हे मठार सोलून झाले आहेत, हे बघा, इथे एकदम छोटे काढले आहेत बारीक। हे आपण रेग्युलर असं उपमाला वगैरे वापरू शकतो, आणि हे आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत। आता हे कसे करायचे ते तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवते। स्टोअर करण्यासाठी इथे ना मी 2 डबे घेतले आहेत। तर इथे ना हा प्लॅस्टिकचा डबा आहे, हा आपण जो स्वीट वगैरे घेतो ना तो डबा आहे, त्याला 2 असे कप्पे आहेत। स्टोअर करण्यासाठी हा तुम्ही डब्बा वापरू शकता, किंवा हा बघा हा डब्बा, ह्याला असा रबर आहे म्हणजे ह्याला लॉक होतं। तर आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घालून दाखवते तुम्हाला। तर आता मी या डब्यामध्ये हे सर्व मटार घालून घेतले। याच्यामध्ये जर खराब असतील ना तर ते ठेवायचे नाही आहेत। हे बघा अशा पद्धतीने जर लागलेले वगैरे असतील ना तर आपण हे मटार काढून टाकायचे आहेत, नाही तर काय होतं तसे ठेवले ना तर त्याच्यामुळे बाकीचे पण मटार खराब होतात। आता हे अशा पद्धतीने ना हा डब्बा आपण बंद करून ठेवायचा। लागलेले मटार होते ना ते मी या डब्यामध्ये ठेवलेले आहेत। आपल्याकडे हे दोन्ही डबे नसतील असे प्लॅस्टिकचे, या लॉकचा डबा आणि हा प्लॅस्टिकचा असा डबा नसेल ना तर तुम्ही
तर तुम्ही ही आपली साधी पिशवी असते ना, जे आपण मार्केटमधून सामान आणतो, कांदे बटाटे वगैरे, त्याची ही सहज पिशवी सगळ्यांकडेच असते. त्याच्यामध्ये जरी बांधून ठेवले ना, एकदम गाठ घालून, म्हणजे आतमध्ये त्याच्या पाणी गेलं नाही पाहिजे असं चांगलं बांधून ठेवायचं या पिशवीमध्ये. तर याच्यामध्ये पण आपण मटार आपले चांगले राहतात. आणि हे मटार ना आपण फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि ज्यावेळी तुम्हाला पाहिजे ना त्यावेळी तुम्ही हे काढून वापरू शकता. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.